मी समरसेवा भीमराव पवार पाटील, राहणार सडोली खालसा. मी ह्या प्लॉटची 10 जूनला पेरणी केली. त्यावेळेला मी बीज प्रक्रिया म्हणून नॅनोटिकची चोळून पेरणी केली. त्यानंतर मी याला 1261 आणि बायोप्लसची फवारणी केली. त्या फवारणीनंतर मला फुटव्यात आणि उंचीत फरक जाणून आल्यामुळं ह्यानंतर मी 10 ते 15 दिवसानंतर मी ह्याला एक बॅग 9-24-24 5 किलो बायोप्लस आणि 5 किलो इकोसिलचा वापर केला. त्यानंतर ह्याला ग्रीप चांगली मिळाली. त्यानंतर मी 1.25 महिन्यानं ह्या प्लॉटला एक बॅग युरिया आणि 150 ग्रॅम जलपरी चोळून टाकली. त्यानंतर प्लॉटला फुटवा आणि काळोखी चांगली टिकून राहिली. त्यामुळं आणि रोगाची आले नाही. त्यानंतर 15 दिवसांनी मी 13-40-13 आणि बुरशीनाशक, कीटकनाशक आणि शक्ती प्लसचा वापर केला. त्यामुळं अजून काळोखी टिकून राहिलेले, प्लॉटचे काळोखी टिकून राहिलेले आहे आणि रोगाचा काय प्रादुर्भाव नाही आहे आणि उंची आणि हे समाधानकारक आहे. हे प्रोडक्ट न वापरलेला माझ्या शेजारचा एक प्लॉट मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यात आणि ह्याच्यात फरक बघा. आलेला आहे आता आणि आपण बघतो प्लॉट की ह्याला फक्त रेग्युलर लागवड आणि काही कीटकनाशकाची फवारणी झाली असेल, पण युनियनची कुठलीही फवारणी झालेली नाही आहे. आपण दोन्ही प्लॉट मधला फरक बघताय. हा थोडासा पिवळट आहे आणि याला शेंडा करपा आलेला आहे. आता आपण दोन्ही प्लॉट बघितलेले आहेत. ते दोन्ही प्लॉटमध्ये फरक तुम्हाला जाणवला असेल आणि आता तुम्ही या प्रोडक्टचा वापर करून आपल्या पिकाची वाढ करून घ्यावी. धन्यवाद.